मुंबई महानगरपालिकेवर स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार या सगळ्याचा आज फैसला होणार आहे। स्वीकृत नगरसेवक सदस्य पदाकरता अनेकांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये प्रकाश सुर्वेंचे पुत्र राज सुर्वे यांच्या नावाची चर्चा विशेषत्वानं होतीये। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापतीपदी कोण? 4 मार्चला निवडणूक स्थायी समितीतही भाजपचा वर्चस्व हे पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची माळ 4 मार्चला कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं उत्सुक्याचं आहे। ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावच्या दौऱ्यावर असतील। मुर्मू गजानन महाराजांचं दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबिराचं देखील उद्घाटन करतील। नवी मुंबईत चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित होतोय। नवी मुंबई आता गुटखा माफियांचा अड्डा बनत चाललाय। खुलेआम या ठिकाणी प्रतिबंधित गुटखा विक्री सुरू आहे। गुटखा विक्रीचा व्हिडिओ देखील समोर आलाय। गुटखा विक्री सोबतच अंमली पदार्थांची देखील राजरोसपणे विक्री या ठिकाणी सुरू आहे। नवी मुंबईतील झोन 3, पनवेल, कळंबोली आणि आसपासच्या भागात गुटख्याची तस्करी ही जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नवी मुंबई पोलीस प्रशासनाला याची माहिती नाही का हा मुद्दा देखील उपस्थित आहे। खासगी ट्रॅव्हलमधून गुटख्याच्या गोण्यांची तस्करी सुरू आहे। पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे तपासणी केली जात नाही असंही म्हटलं जात आहे। गुटखा तस्करांकडून पोलिसांना हप्ते दिले जात असल्याचा आरोप जोर धरतोय। नवी मुंबईमध्ये मुंबईतही तर मिळतो, पण नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा जे आहेत ते पकडले जातात। इतर राज्यातून म्हणजे आजूबाजूच्या राज्यात त्यांच्यातून गाड्यातून गुटखा येतोय। स्वतः लोकशाही मराठीच्या माध्यमातून की कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आम्ही सांगतोय, त्याचं हे उदाहरण आहे। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। नवी मुंबई पोलिसांची ड्रग विरोधात मोठी कारवाई आहे। लोकशाहीच्या बातमीनंतर तळोजामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। तळोजामधून 2 पंजाबी तरुणांना अटक करण्यात आली आहे। सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मणिंदर सिंग अशी आरोपींची नावं आहेत। 1 कोटीहून अधिक किमतीचे हेरोईन आणि अफू जप्त करण्यात आलेले आहेत। तळोजा इथल्या घोट कॅम्प या परिसरात हा छापा आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं सापळा रचून ही कारवाई केलेली आहे। या प्रकरणामध्ये एक ट्रक चालकही सहभागी असल्याचा संशय आहे। तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, ज्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1 कोटी 2 लाख रुपये आहे। नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे। हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाब मधून आणलेल्या ड्रग्सच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।